पत्नी, अजी सुनते हो, इस बार दिसंबर की छुट्टियों में कहाँ चलेंगे? पति रोमांटिक अंदाज में गुनगुनाते हुए, जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले। पत्नी, देखो जी, ऐसा तो बिल्कुल हो नहीं सकता। मैं तो साथ चलूंगी ही चलूंगी। इतिहास साक्षी आहे की त्या व्यक्तीपेक्षा फास्ट कोणीच चालू शकत नाही, ज्याला दुकानदाराने चुकून जास्त पैसे परत दिलेले असतात. मुलगा, मी जर तुला किस करून पळून गेलो तर तू काय करशील? मुलगी, वेळा, जेवायचं सोडून फक्त लोणचं चाटून गेला म्हणेन. खराब फोन नोकिया 1100 होता. व्हायब्रेशन मोडवर जर टेबलवर ठेवला ना, नाचत नाचत जवळ येऊन म्हणायचा, मालक, कोणाला तरी तुमच्याबरोबर बोलायचं आहे. नवरा, हे गप, 100 रुपये देतो का बिना लायसनची 1000ची पावती फाडू? बायको, अहो उठा, झोपेत कुणाच्या पावत्या फाडताय? मेलं स्वप्नात तरी एखाद्याला सोडा. ह्या वर्षी घरी कोणते कॅलेंडर घ्यावे यावर गेली आठवडाभर चर्चा होती. शेवटी काल निर्णय झाला. साधू, तुला आयुष्यात काय हवं आहे? गण्या, पैसे. साधू, ते थोडा वेळ बाजूला ठेव. गण्या, बरं. साधू, आता सांग तुला काय हवं आहे? गण्या, ते बाजूला ठेवलेले पैसे. बायको झोपेतून उठलेल्या नवऱ्याला, हो उठा, नाश्ता बनवा लवकर. नवरा उठून बाहेर जाऊ लागतो. बायको, तिकडे कुठे चाललात? नवरा, वकिलाकडे घटस्फोट घ्यायला. काही वेळाने नवरा घरी येतो आणि ओट्यावर भाजी चिरायला लागतो. बायको, काय झालं? नवरा, वकील साहेब भांडी घासतय. एका हॉटेल बाहेर लावलेली भन्नाट पाटी. जेवणाचे कुपन घेतल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या 15 मिनिटात नक्कीच मिळेल, पण जेवणाचे पैसे काही परत मिळणार नाही. कोर्टात बलात्काराची केस सुरू असते. वकील, जेव्हा तुमच्यावर बलात्कार झाला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? चावट पिंकी, काय सांगू साहेब, पेढा जबरदस्तीने चारला तरी गोडच लागणार.